नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी 6 तारखेला 6 जुलैला म्हणजे येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवशी ना दोन्ही वेळेला उपवास असतो. प्रश्न पडतो की यानं काय करायचं जेवायला खायला आणि नेमकी त्या दिवशी रविवार आहे, सगळे घरी असतात म्हणल्यावर काहीतरी थोडंसं वेगळं झालंच पाहिजे ना. म्हणून आज आपण आहे ना स्पेशल एक उपवासाची रेसिपी घेऊन येणार आहोत. ते पण एकदम इंटरेस्टिंग आहे. ते आहे उपवासाचं सँडविच. फ्रेंड्स, उपासाला काय करायचं म्हटलं ना की घरातल्यांची पहिली आहे ना किरकिर चालू होते. सारखं ते थालपीठ किंवा खिचडी वरई असलं काही करू नकोस, म्हणून काहीतरी वेगळं कर. अरे पण काहीतरी वेगळं काय करायचं, म्हणूनच आज आपण आहे ना छानपैकी एक चटपटीत आणि पटकीने होणारा एक पदार्थ घेऊन येत आहोत. ते आहे उपासाचं सँडविच. इकडे मी 3 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. आता त्यात आपण एक भाजी घालणार आहोत. इथे मी ना लाल भोपळा घातलाय. 1 बाउल लाल भोपळा छानपैकी आहे ना शिजवून घेतला. त्याच्याऐवजी तुम्ही बटाटा किंवा रताळं असं छान शिजवून घालू शकता. एका बाउलमध्ये मी आहे ना स्मॅश केलेला आहे ना लाल भोपळा घातलेला आहे. त्यात ना जिरे, त्यानंतर लाल मिरची पावडर चवीप्रमाणे, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी आपण इकडे आहे ना भगर किंवा मग वरई ह्याचं आहे ना जाडसर पीठ दळून घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे. त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर उपासाची भाजणी असेल तर ती टाकू शकता तुम्ही. त्यानंतर 1 वाटी दाण्याचा कूट आणि भिजवून घेतलेला साबुदाणा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटं बाजूला ठेवायचं. आणि थालीपीठाचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडं सैलसर भिजवायचं. टोस्टरला आपण इकडे आहे ना तूप थोडंसं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता आपलं जे बॅटर आपण तयार केलं होतं ते स्प्रेड करायचं, थोडंसं पातळसर करायचं. त्यानंतर त्याच्यावर उकडलेले बटाट्याचे स्लाइस ठेवायचे, थोडं मीठ स्प्रिंकल करायचं, परत वरून थोडंसं सारण स्प्रेड करायचं. इकडे आपण सँडविच लावून घेतलेलं आहे. आता बारीक गॅसवर आपण छानपैकी आहे ना हे सँडविच आहे ना टोस्ट करून घेणार आहोत. फ्रेंड्स, आता हे सँडविच व्हायला अंदाजे 6-7 मिनटं लागतात, पण इतकं सुंदर खुसखुशीत असं सँडविच होतं. बघा, आता इकडे मी तुम्हाला कट पण करून दाखवते. खूप सुंदर सँडविच झालेला आहे तयार गरम गरम. हे तुम्ही काकडीच्या चटणीबरोबर सर्व करू शकता. काकडीच्या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सो नक्की करून बघा. आणि ते म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी, तसंच आहे. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.